हॅलो फ्रेंड, टू डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 8. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमधल्या लेक्चर नंबर 8ला सुरुवात केलेली आहे. ज्या ट्रिग्नॉमेट्री 8मध्ये आपण ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीजवरचे प्रॉब्लेम सॉल्व करतो. ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा मस्ट बी इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. चला बोर्डवरचा प्रॉब्लेम चेक करू. tan a is equal to 4/3. Find the value of 2 sin a minus 3 cos a upon 2 sin a plus 3 cos a. हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपला जो दोन मेथड्स आहे. एक मेथड आहे त्याची इंटरनल रिअरेंजमेंट, म्हणजे या प्रॉब्लेमला टॅनमध्ये कन्वर्ट करणे आणि सॉल्व करणे. दुसरी मेथड आहे टॅनवरून सेक काढणे, सेकवरून कॉस काढणे, कॉसवरून साईन काढणे आणि मग किमती टाकणे. कोण्याही पद्धतीने सॉल्व केलं तरी चालते. मी दोन्ही पद्धती समजून सांगतो तुम्हाला, सहज आपली रिव्हिजन होते. पहिली पद्धत आहे इंटरनल रिअरेंजमेंट. दिलेल्या प्रॉब्लेमला टॅन एमध्ये कन्वर्ट करा. लेट टॅन ए इज इक्वल टू 4/3. सगळ्या प्रॉब्लेममध्ये शक्य होत नाही, पण या प्रॉब्लेममध्ये हा प्रॉब्लेम टॅन एमध्ये कन्वर्ट करतो. पहा, बट समजा ही दिलेली व्हॅल्यू तुमची एल आलेली आहे. एल इज इक्वल टू 2 sin a मायनस 3 cos a अपॉन 2 sin a प्लस 3 cos a. सगळ्याच प्रॉब्लेमला दोन मेथड असतात असं नाही. या प्रॉब्लेममध्ये इंटरनल रिअरेंजमेंट होते आणि साइन एचं कन्वर्शन टॅन एमध्ये होऊ शकते, म्हणून आपण याला मेथडनं सॉल्व करणार आहे. मी काय करतो पहा, या प्रॉब्लेमला टॅनमध्ये कन्वर्ट करतो. कसं कन्वर्ट करतो? डिवायडेड, लक्ष द्या मित्रांनो, एन आर अँड डी आर बाय कॉस ए. दिलेल्या टर्मला न्यूमरेटर्स आणि डिनॉमिनेटर्सला कॉस एनं डिवाइड करणार. 2 टाइम्स साइन ए मायनस 3 टाइम कॉस ए अपॉन या ठिकाणी आलेला आहे माझा कॉस ए मस्ट बी इक्वल टू 2 टाइम्स साइन ए प्लस 3 कॉस ए अपॉन कॉस ए. मी याला कॉस एने डिवाइड याच्यासाठी केलं कारण मला या गणितामध्ये टॅनीची व्हॅल्यू दिलेली आहे आणि आरामशीर दिलेला सगळा प्रॉब्लेम टॅनमध्ये कन्वर्ट होतो, म्हणून मी ही मेथड ॲडॉप्ट केली. नाही तर जनरल मेथड घेतली असती. याला मी कॉस एने डिवाइड केलं तर टॅन तयार होतो. म्हणजे काय आलं पहा, सरळ सरळ इथं आलं 2 टाइम साइन ए अपॉन कॉस ए मायनस 3 कॉस ए अपॉन कॉस ए. गणेश, इथं आलेलं आहे 2 साइन ए अपॉन कॉस ए प्लस 3 कॉस ए अपॉन कॉस ए. वी नो कॉस ए गेट कॅन्सल. दिलेल्या टर्ममध्ये तुमचा कॉस ए कॅन्सल झाला आणि साइन बाय कॉस मस्ट बी इक्वल टू टॅन. म्हणजे तुमचा पूर्ण प्रॉब्लेम हा सिम्प्लिफाईड झालेला आहे. एल इज इक्वल टू 2 टाइम साइन बाय कॉस टॅन ए मायनस 3 अपॉन 2 टॅन ए प्लस 3, बरोबर. बट ॲक्च्युअल टॅन ए बरोबर किती आहे पहा, 4/3 मायनस 3, लक्ष द्या, अपॉन 2 इंटू 4/3 प्लस 3. याचं उत्तर आलेलं आहे तुमचं 8 मायनस 9 अपॉन 3, 8 क्रॉस मल्टिप्लाइड प्लस 9 अपॉन 3. इथं तुमचं क्रॉस मल्टिप्लाइड आलं 8 मायनस 9 अपॉन 3, इथं 8 प्लस 9 अपॉन 3. हा गेट कॅन्सल झाला. याचं उत्तर आलं -1 अपॉन 17. म्हणजेच मित्रांनो 2 टाइम साइन ए मायनस 3 कॉस ए अपॉन पहा 2 टाइम साइन ए प्लस 3 कॉस ए इज इक्वल टू -1/17. या मेथडमध्ये दिलेला प्रॉब्लेम इंटरनल अरेंजमेंटनं टॅनमध्ये कन्वर्ट झाला, त्याच्यामुळं आपण ही मेथड अप्लाय करू शकलो. आपण एन आर आणि डी आरला कॉसेने डिवाइड केलं म्हणजे टॅन आला, टॅनीची किंमत काढली, दिलेला प्रॉब्लेम सॉल्व केला. हाच प्रॉब्लेम आपण दुसऱ्या मेथडनं सॉल्व करू शकतो. पहा, ऑर इथं दिलेला आहे तुमचा टॅन ए मस्ट बी इक्वल टू 4/3. आता इथं टॅन ए बरोबर 4/3 दिला. ए हा पॉझिटिव्ह आहे, म्हणजे हा सेकंड किंवा फर्स्ट किंवा त्या ठिकाणी थर्ड क्वाड्रंटमध्ये असेल. आपण असं इमॅजिन करू, असं वापरत नाही पण इमॅजिन करू, ए इन, बरोबर आहे, फर्स्ट क्वाड्रंट. ॲक्च्युअल ए हा तुमचा फर्स्टमध्ये किंवा या ठिकाणी थर्डमध्ये असू शकतो, कारण की ए हा पॉझिटिव्ह आहे. ए हा कोण आहे? पॉझिटिव्ह.
तर आपल्याला गणित लिहून पाहणं पडत. ए पॉझिटिव्ह हा याची किंमत -1/17 ही फर्स्टमध्ये येणार का थर्डमध्ये येणार आहे, तिच्यावर आपलं कॅल्क्युलेशन होणार. ॲक्च्युअली मेथड डिफिकल्ट आहे, पण आपण प्रयत्न केला. tan A बरोबर 4/3 आहे, म्हणजे तुमचा हा फर्स्ट किंवा थर्डमध्ये असेल. आपण पुढं चेक करू उत्तर काय आहे ते. पहिल्या क्वाड्रंटमध्ये घेऊ आपण. पहा ए इज पॉझिटिव्ह, बट tan A वरून पटकन कोण येतो, क्वाट ए. आपल्याला साईन आणि कॉस काढायचा. कोण्याही मेथडनं काढलं तरी चालतो, आपण फक्त साईन आणि कॉस काढणार. मी sec² A घेतो. sec² A मस्ट बी इक्वल टू 1 + tan² A 1 बरोबर आहे 4/3 स्क्वेअर. इथं आला 1 + 16/9, इथं आलं 9 + 16 म्हणजे आलं तुमचं 25/9. आता sec² A जर 25/9 आलेला असेल तर sec A ची किंमत ही ±5/3 येईल. जर मी sec A हा पहिल्या क्वाड्रंटमध्ये घेतला, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, तर याचं उत्तर येणार 5/3. आणि थर्डमध्ये जर घेतला तर याचं उत्तर येणार माझं -5/3. आता मला बी माहीत नाही नेमकं काय आहे. मी पहिलं पॉझिटिव्ह घेऊन पाहतो. पहा cos A बरोबर 5, sec A बरोबर पहा sec A इज इक्वल टू 5/3 आणि cos A इज इक्वल टू 3/5. cos A बरोबर कोणाला माझा 3/5. आता मला साईन काढायचा. पहा cos माहीत झाला, साईन काढायचा. साईन कसा काढायचा, टॅनवरून काढला जातो. आपल्याला साईन काढण्यासाठी tan A वरून किंवा आयडेंटिटीजनं यूज केला जातं. इथं 2 रस्ते. पहा tan A इज इक्वल टू साईन A अपॉन cos A, दॅट इज tan A बरोबर आहे अपॉन tan A इज इक्वल टू साईन A अपॉन cos A. इथं आलेलं आहे tan A इंटू cos A मस्ट बी इक्वल टू साईन A, दॅट इज साईन A ची किंमत माझी tan A इंटू cos A आली. tan A बरोबर कोणाला पहा 4/3, साईन A बरोबर कोणाला cos A बरोबर 3/5. 3 गेट कॅन्सल, याचं उत्तर आलं 4/5. म्हणजेच साईन A हा माझा 4/5 आला आणि cos A माझा हा 3/5 आला. हे आन्सर करेक्ट आहे का रॉंग आहे मलाही माहीत नाही. सहज मी एक मेथड सांगितली, डबल मेथड. मी काय करून राहिलो पहा, दिलेल्या प्रॉब्लेममध्ये पहिले टॅन घेतला, टॅनवरून सेक काढला. टॅन पॉझिटिव्ह हा फर्स्ट आणि थर्डमध्ये. मी पहिल्याचा विचार केला, नाही पहिल्यामध्ये आला तर मी तिसऱ्यामध्ये घेणार आहे. चला सेकीची किंमत माझी ±5/3 आली. मी पॉझिटिव्ह घेतला 5/3, निगेटिव्ह घेतलाच नाही. सेकीची किंमतवरून कॉस काढला, तो 3/5 केला. टॅन म्हणजे साईन बाय कॉस, साईन ए म्हणजे टॅन ए इंटू कॉस ए, कारण आपल्याला साईन इन कॉस ए माहीत पाहिजे. देअरफॉर आता काय म्हटलं पहा मी तुम्हाला, 2 टाइम साईन ए -3 कॉस ए राजू अपॉन 2 टाइम साईन ए +3 कॉस ए मस्ट बी इक्वल टू 2 इंटू साईन ए बरोबर किती आहे पहा 4/5 मायनस कॉस ए बरोबर कोण आहे 3/5. गोविंद इथं आला 2 इंटू 4/5 प्लस 3 इंटू या ठिकाणी आला विठ्ठल नंदलाल राठोड, तो आला तुझा 3/5 बरोबर आहे. 2 इंटू 4/5 3 इंटू 5. आता प्लस आहे का मायनस आहे आपल्याला माहीत नाही, प्रयत्न करू. 8 बरोबर आहे -9 डिनॉमिनेटर सेम आला अपॉन 5 येऊन राहिला. या ठिकाणी 8 + 9 अपॉन 5, 5 गेट कॅन्सल. 1 - 17 किती आलं तुमचं 1 - 17. दादा 2 टाइम साईन ए बरोबर आहे -3 कॉस ए अपॉन 2 टाइम साईन ए +3 कॉस ए मस्ट बी इक्वल टू -1/17. म्हणजे या मेथडनं जर मी सॉल्व केलं तर उत्तर हे माझं -1/17 आलं. आणि या मेथडनं सॉल्व केलं तरी माझं उत्तर -1/17 आलं. म्हणजे माझा दिलेला ए हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, माझा ए हा थर्ड क्वाड्रंटमध्ये नाही आहे. पहा ए इन फर्स्ट क्वाड्रंट, क्लिअर सांगून राहिलो. ए हा तुमचा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आलेला आहे, कारण की हे उत्तर आणि ते उत्तर बॅलन्स झालेलं आहे. म्हणजे तुमचा ए हा तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये नाही आहे. पहा किती मस्त सुंदर प्रॉब्लेम शिकवला. एकच प्रॉब्लेम 2 वेळेस सांगितला. पहिल्यामध्ये इंटरनल अरेंजमेंट केली आणि एन आर आणि डी आरला कॉसेने डिवाईड केलं, टॅनमध्ये कन्वर्ट केलं, -1/17 आलं.
काही मुलांना वाटलं असं नाही सर मला वेगळी मेथड पाहिजे, बरं बाबा चाल वेगळ्या मेथडनं घे. तुम्ही काय केलं, tan a घेतला, हा पॉझिटिव्ह फर्स्ट आणि थर्डमध्ये आपल्याला माहीत नाही, आपण दोन्ही लिहून ठेवले. सेक ए पॉझिटिव्ह घेतला, सेक ए काढला, सेकेची किंमतसुद्धा आपण पहिल्या क्वाड्रंटमध्ये घेतल्यामुळं पॉझिटिव्ह आली, ती पॉझिटिव्ह आली, त्यावरून कॉस काढला, निगेटिव्ह घेतलाच नाही आपण, मग 3/5 आला. मग tan a ची किंमत काढली, sin a 4/5 आला. ह्या आलेल्या किमती टाकल्या, हे उत्तर आणि हे उत्तर बॅलन्स झालं. याचा अर्थ तुमचा ए हा फर्स्ट क्वाड्रंटमध्येच आहे. कोण्या क्वाड्रंटमध्ये? फर्स्ट. म्हणजे तुमचा ए हा थर्ड क्वाड्रंटमध्ये नाही, उत्तर चुकलं असतं. अशा प्रकारे 2 मेथड दिल्या. तुम्हाला ही मेथड जर आवडली तर ही घ्या, तुम्हाला ही आवडली तर ही घ्या. कोणचीही मेथड तुम्ही एक्झाममध्ये वापरू शकता. मग सगळ्याच गणितामध्ये इंटरनल रिअरेंजमेंट येत नाही, या गणितामध्ये शक्य झालं मी तुम्हाला शिकवलं. पुढचा प्रॉब्लेम काय दिलेला आहे पहा. सेक थिटाची किंमत √2 आहे, थिटा ग्रेटर दॅन 3π/2 आणि लेस दॅन 2π. पहा मित्रांनो, तुम्हाला गणित दिलेलं आहे सेक थिटा बरोबर √2, याची किंमत ग्रेटर दॅन 3π/2 लेस दॅन 2π. असं कुठं शक्य आहे तुम्हाला माहीत पाहिजे. थिटा इन फोर्थ क्वाड्रंट कुठं शक्य आहे? थिटा तुमचा फोर्थ क्वाड्रंटमध्येच असला पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. हा थिटा जर तुमचा फोर्थ क्वाड्रंटमध्ये असेल तर देन आपल्याला किंमत डिटरमाइन करायची 1 + tan थिटा प्लस कोसेक थिटा अपॉन 1 + cot थिटा मायनस कोसेक थिटा. मी डबल एकदा प्रॉब्लेम चेक करून पाहतो. 1 + tan प्लस कोसेक, 1 + tan प्लस कोसेक, त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे 1 + tan प्लस कोसेक्स 1 + cot मायनस कोसेक. सरळ सरळ दिलेलं आहे. आता मला या प्रॉब्लेममध्ये त्याच्या व्हॅल्यू डिटरमाइन करायच्या. मला कोण पाहिजे पहा. मला सरळ सरळ दिसून राहिलं, मला सेक वरून टॅन आणि कॉट आणि कोसेक ह्या 3 टर्म डिटरमाइन करायच्या. म्हणजे जवळपास सरळ सरळ मला सर्व टिग्नॉमेट्रिक शोधून काढायची. तर त्यामध्ये मला टॅन, कॉट आणि कोसेकचीच गरज आहे. तसं सगळेच काढून टाकू आपण, जे गरजेचे ते लिहू. मला सेक आलेला आहे √2, सेकपासून कॉस भेटतो, बरोबर आहे. डायरेक्ट असं म्हणू शकतो मी, गरज पडली तर लिहून टाकतो. फॉर्म इक्वेशन 1 कॉस थिटा मस्ट बी इक्वल टू 1/सेक थिटा, कॉस थिटा मस्ट बी इक्वल टू 1/√2. कॉस थिटाची किंमत ही माझी 1/√2 आलेली आहे. आता मला टॅन काढायचा आहे. पहा 1 + tan² थिटा इज नथिंग बट sec² थिटा. हे तुम्हाला कोणी सांगणार नाही, तुम्हाला आठवलं पाहिजे. मग बाय युजिंग द आयडेंटिटीज tan² थिटा इज इक्वल टू sec² थिटा मायनस 1. व्हॉट इज द sec² थिटा? sec² थिटा आला √2चा स्क्वेअर मायनस 1, 2 - 1 बरोबर 1. tan² थिटा याची किंमत 1 आली. tan थिटा मस्ट बी इक्वल टू ±1. दिलेल्या प्रॉब्लेममध्ये tan थिटा हा ±1 आला. आता पुढचा मोठा प्रश्न पडला, टॅन पॉझिटिव्ह घ्यायचा का निगेटिव्ह घ्यायचा. त्याच्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला असं जाणून राहिलं सर टॅन थिटा हा फोर्थ क्वाड्रंटमध्ये, टॅन थिटा हा फोर्थ क्वाड्रंटमध्ये असल्यामुळे टॅन हा निगेटिव्ह येणार. म्हणजेच या ठिकाणी टॅन थिटाची किंमत तुम्ही -1 घ्या. वाटलंच तर तुम्ही रिझन लिहा, थिटा इन फोर्थ क्वाड्रंट. थिटा इन विच क्वाड्रंट? फोर्थ क्वाड्रंट. चला, मला या ठिकाणी टॅन भेटला. मला कोणाकोणाची रिक्वायरमेंट्स आहे पहा. मला टॅन पाहिजे आणि कॉट पाहिजे. मग कॉट बरोबर कोणाला पहा, कॉट बरोबर 1/tan गणेश, 1/-1 राजू बरोबर -1. या ठिकाणी 1/tan थिटा म्हणजे 1/-1 बरोबर -1 आला. टॅन बरोबर -1, कॉट बरोबर -1. आता मला कोसेक डिटरमाइन करायचा आणि कोसेक डिटरमाइन करण्यासाठी रवी मी काय करतो पहा, मला 2 टेक्निक आहे. कॉटवरून कोसेस भेटतो मला. म्हणजे मी काय म्हटलं पहा, कोसेक स्क्वेअर थिटा मस्ट बी इक्वल टू 1 + cot² थिटा, 1 + -1चा स्क्वेअर 1 + 1 पीटर मस्ट बी इक्वल टू 2. कोसेक स्क्वेअर थिटाची किंमत 2 आली. वैष्णवीताई, कोसेक थिटाची किंमत पाटील ही ±√2 येणार. आता पडला प्रश्न, प्लस घेऊ का मायनस घेऊ. फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह, बाकी सर्व निगेटिव्ह. म्हणजे या ठिकाणी कोसेक थिटाची किंमत ही -√2 येणार. साईन चुकली, प्रॉब्लेम जाणार.
एकदम शांत डोकं ठेवायचं, एक एक स्टेप पुढे लिहायची. 100% तुम्हाला समजलं सर. कोसेक मला निगेटिव्हच पाहिजे, कारण की तो फोर्थमध्ये सेक आणि कॉस पॉझिटिव्ह, बाकी सर्व निगेटिव्ह. बरोबर निगेटिव्ह आले. आता साईन काढायची गरज नाही, पण गरज असेल तर साईन बी डिटरमाइन करतो. साईन थिटा बरोबर 1/-√2 म्हणजे -1/√2. ॲक्च्युअल माझ्या गणितामध्ये मला साईन आणि कॉसची गरज पडली नाही, पण मी लंबा विचार केला, लॉंगचा विचार केला की मी दिलेल्या गणितामध्ये सेकवरून कॉस काढला, टॅन काढला, क्वाट काढला, कोसेक काढला, साईन काढला, सगळे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन काढले. याच्यासारखे मी आता 100 प्रॉब्लेम तयार करू शकतो, कसाही प्रॉब्लेम बनवू शकतो, आपल्याला काहीही प्रॉब्लेम नाही. मग आता काय करायचं पहा, साईन जर तुमचा तयार झालेला असेल, ही तुम्हाला डिटरमाइन करायची असेल, किमती टाका. बट 1 + टॅन प्लस कोसेक थिटा बरोबर आहे अपॉन 1 + क्वाट मायनस कोसेक थिटा. ह्या सरळ किमती आपल्याला सबस्टिट्यूट करायच्या. 1 जसाच्या तसा, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ टॅन -1, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ कोसेक, कोसेक किती आहे पहा -√2. गडबड करू नका, 1 जसाच्या तसा, कॉट -1, कोसेकची किंमत √2 आलेली आहे, गडबड करायची नाही, -√2 आली, मी जरा गडबड केलेली आहे पहा. इथं ओरिजिनल मायनस आणि कोसेकसुद्धा मायनस आहे, तर आपल्याला ब्रॅकेटमध्ये टाकायचं काम पडेल. आपले मार्क गेले असते 100% दादा. इथं आलेलं आहे मायनस आणि इथं आलेलं आहे -√2. या गोष्टीवर जास्त कॉन्सन्ट्रेट करा. प्लस मायनसनं गणित चुकते. 1 कॅन्सल, -√2. या ठिकाणी मायनस ऑफ मायनस प्लस √2 मस्ट बी इक्वल टू -1. म्हणजे दिलेल्या प्रॉब्लेममध्ये 1 + टॅन प्लस कोसेक थिटा अपॉन 1 + क्वाट मायनस कोसेक थिटा मस्ट बी इक्वल टू -1. गलतीने आपली जर प्लस मायनस साईन चुकली तर आपल्याला 0 मार्क पडण्याचे चान्सेस असतात. बोर्डचा प्रॉब्लेम रीड करा. कॉस थिटाची किंमत 12/13 आहे. थिटा ग्रेटर दॅन 0 लेस दॅन π/2. फाइंड द व्हॅल्यू ऑफ. आपल्याला ही किंमत काढायची. सरळ आपल्याला कॉस दिलेला आहे. कॉसवरून आपण सुरुवातीला पूर्ण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन तयार करू. ते पूर्ण तयार केले की आपल्याला साईन कॉस आणि टॅन माहीत होतो. तो माहीत झाल्यानंतर आलेल्या किमती हिच्यात पुट करू, पहिली व्हॅल्यू भेटते, हिच्यात पुट करू, दुसरी व्हॅल्यू भेटते. म्हणजे सरळ मी सगळे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन काढतो. काहीची गरज असेल, काहीची गरज नसेल. आपल्याला साईन कॉस टॅनची गरज आहे फक्त, बस, बाकी काहीच गरज नाही. आपण पूर्ण डिटरमाइन करू. कॉस थिटा बरोबर 12/13, थिटा ग्रेटर दॅन 0 लेस दॅन π/2. इंडिकेट दॅट थिटा इन फर्स्ट क्वाड्रंट. आपला दिलेला थिटा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये म्हणजे पूर्ण थिटा पूर्ण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन हे पॉझिटिव्हच येणार. आता आपल्याला मेजर पाहिजे साईन कॉस टॅन. आपण सर्व डिटरमाइन करू. कॉसवरून सगळ्यात पहिले कोण येतो? सेक. सेक म्हणजे काय? 1/cos. 1/cos म्हणजे 12/13. दॅट इज सेक थिटा मस्ट बी इक्वल टू 13/12. सेक थिटाची किंमत 13/12 आहे. कॉस थिटाची किंमत 12/13 आहे. मला पहिला लागतो साईन. मी साईन कसा काढतो पहा. वी नो बाय युजिंग द आयडेंटिटीज. काय बाळांनो, तुमच्या आयडेंटिटीजच्या मदतीनं सांगा साईन थिटा काय येणार. 1 - cos स्क्वेअर थिटा. म्हणजे इथं आलं तुमचा साईन स्क्वेअर थिटा मस्ट बी इक्वल टू 1 - cos स्क्वेअर थिटा. 1 बोला 12/13 चा स्क्वेअर. इथं आलेला आहे 1 - 144 अपॉन 169. सुंदरसं क्रॉस मल्टिप्लाइड. 169 144 अपॉन 169. 25 अपॉन 169 हा आला साईन स्क्वेअर थिटा. साईन थिटा इज इक्वल टू ±5/13. स्क्वेअर रूट घेतला आपण साईन स्क्वेअरचं. 25चं स्क्वेअर रूट आलं तुमचं 5. 169चं आलं 13. पॉझिटिव्ह घेता का निगेटिव्ह घेता? थिटा पहिल्या क्वाड्रंटमध्ये असल्यामुळं साईन थिटा हा पॉझिटिव्ह येणार. मग चला साईन थिटा तयार झाला. पूर्ण किमती तयार झाल्या आपल्या. ह्या आला 5/13. आपल्याला साईन माहीत झाला, आपल्याला कॉस माहीत झाला. आपण या ठिकाणी कोसेक माहीत नसेल तरी काढू शकतो. कोसेक हा 13/5 येईल. पण आपल्याला टॅन काढायचा. टॅन काढण्यासाठी 2 मेथड आहे. टॅन स्क्वेअर थिटा बरोबर सेक स्क्वेअर थिटा -1 पहिली मेथड. दुसरी मेथड आहे तुमची
टॅन थिटा मस्ट बी इक्वल टू साईन बाय कॉस. आयडेंटिटीजने यूज करा का जनरल यूज करा. हा आलेला आहे माझा 5/13 लक्ष द्या अपॉन 12/13 मस्ट बी इक्वल टू 5/12. माझ्या गणितामध्ये टॅनची किंमत 5/12 आलेली आहे. मला जे प्रॉब्लेम काढायचे त्याच्यामध्ये साईन कॉस आणि टॅन पाहिजे. तिन्ही टर्म माहीत झाल्या पुढं मला सांगण्याची गरज नाही आहे. पण मला गरज पडली एखाद्या गणितात तर मी क्वाट काढून ठेवतो. क्वाट बरोबर 12/5. एका प्रॉब्लेमवर तुम्ही कितीही प्रॉब्लेम सॉल्व करू शकतात. एका प्रॉब्लेमवर तुम्ही कितीही प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. मी जनरल प्रॉब्लेम घेतला, सगळ्या किमती डिटरमाइन केल्या. आता 1 बाय 1 एक व्हॅल्यू डिटरमाइन करू. पहा, पहिली व्हॅल्यू आलेली आहे तुमची साईन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 2 साईन थिटा इंटू कॉस थिटा इज टू बी डिटरमाइन. काय आलं पहा, साईन स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर 2 साईन थिटा कॉस थिटा. समजत नाही साईन कोण आहे पहा, साईन 5/13. वैष्णवी देशमुख याचा वर्ग करायचा. कॉस कोण आहे तुमचा, कॉस 12/13 याचा स्क्वेअर करा तुम्ही शांततेनं किंबवणे. 2 जसाच्या तसा डबल बोर्डवर पहा. साईन कोण आहे 5/13, कॉस कोण आहे 12/13. 2 साईन किती आला तुमचा, साईन आलेला आहे 5/13 आणि तुमचा कॉस आलेला आहे 12/13. कॉस किती आलेला आहे 12/13. मन एकदम शांत असलं पाहिजे. याचं उत्तर येईल 25/169 144 अपॉन 169. गडबड करू नका. इथं आलेलं आहे 10 नाही मोठी किंमत येईन पहा. इथं येईल तुमचा 10 आणि 12 120/30. कॅल्क्युलेशन चुकीचे होऊ द्यायचे नाही. प्लस मायनसवर लक्ष द्या. 25/169 14/169 144 मधून 25 गेले. डिनॉमिनेटर दोघांचंही सेम आला. खाली आलेलं आहे तुमचं 169च. 13 × 13 169. इथं आलं तुमचं 5 × 2 10 10 + 12 120 आलेलं आहे. पहा इथं किती येईल, इथं येईल तुमचं 25 बरोबर आहे. 144 मधून 25 गेले. इथं तुमचे आले 14. पहा किती गेले तुमचे, इथं आले तुमचे 5 आणि 9 आलेले आहे तुमचे. 6 7 8 9 10 11 12 13 14 9 आले. या ठिकाणी 1 आलं तुमचं बरोबर आहे आणि या ठिकाणी तुमचं 1 आलं म्हणजे याचं उत्तर आलं 119. पहा इथं 1 आला, इथं 1 आला, इथं आला तुमचा 119. मग इथं तुमचं -119 अपॉन 169 120 अपॉन 169 गेट कॅन्सल -119 अपॉन 120 ही रिक्वायर्ड व्हॅल्यू आलेली आहे. तुम्ही सांगा हो सर ही निगेटिव्ह कशी आलेली आहे. अँगल तर तुमचा पहिल्या क्वाड्रंटमध्ये प्रेझेंट आहे. साईन कॉस टॅन सेक कोसेक पहिल्या क्वाड्रंटमध्ये प्रेझेंट आहे. पण ही मिक्स व्हॅल्यू आहे त्याच्यामुळं पॉझिटिव्ह निगेटिव्ह काहीही येऊ शकते. आपल्याला साईन स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर 2 साईन इंटू कॉस काढायचा होता त्याच्यामुळे याची किंमत -119 अपॉन 120 आली. माझं एखादं अल्जेब्रिक कॅल्क्युलेशन चुकलं असेल प्लस मायनस तर ते तुम्ही करेक्शन करा. चूक होऊ शकते माझ्याकडून, असली तर तुम्ही करेक्शन करायची. बी पॉईंट का आलेला आहे पहा. बीमध्ये आलेलं आहे 1/tan स्क्वेअर थिटा इज टू डिटरमाइन. 1/tan स्क्वेअर थिटा याला कॉट स्क्वेअर थिटा म्हटलं चालते किंवा 1/5/12चा स्क्वेअर लिहिला चालतो. 1/25 अपॉन किती आलं पहा 144. 1/tan स्क्वेअर थिटा मस्ट बी इक्वल टू 144 अपॉन 25. याच्यासारखे कितीतरी प्रॉब्लेम आपण तयार करू शकतो. कितीतरी प्रॉब्लेम, इन्फानाईट प्रॉब्लेम तुम्ही तयार करू शकता. डबल एकदा बोर्डवर पहा. कॉस सेक साईन कोसेक टॅन कॉट. पहिली किमती टाकल्या, उत्तर 1/tan स्क्वेअर रिक्वायर्ड आन्सर. 100% तुम्हाला प्रॉब्लेम समजलेला आहे. अशा टाईपचे पूर्ण सॉल्ड अनसॉल्ड
मिसलेनियस एक्झरसाइज पूर्ण प्रॉब्लेम तुमचे झाले. यामध्ये सरळ सरळ टिग्नॉमेट्रिक फंक्शन काढायचे, जे विचारलं त्यामध्ये किमती टाकून द्यायच्या. टिग्नॉमेट्रिक फंक्शन काढण्यासाठी आयडेंटिटीचा यूज करायचा कंपल्सरी. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1, 1 प्लस टॅन स्क्वेअर सेक स्क्वेअर, 1 प्लस कॉट स्क्वेअर कोसेक स्क्वेअर. रेडी मित्रांनो, इकडं पहा. फाइंड द ऑल टिग्नॉमेट्रिक फंक्शन ऑफ द अँगल्स मेड, बरोबर आहे, बाय ओ पी विथ एक्स ॲक्सिस वेअर पी -5 12 3 -4. तुम्हाला सर्वच्या सर्व टिग्नॉमेट्रिक फंक्शन तयार करायचे. हिच्या जवळपास 4 प्रॉब्लेम आहे, 4 ते 5. 2 मी शिकवतो, 3 तुम्हाला होमवर्क देतो. पहा, तुमचा दिलेल्या टिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये तुमचा ॲक्सिस किंवा तुमचा पॉईंट हा -12मधून पास झाला. तुम्ही जर असं सर्कल तयार केलेलं असेल आणि या सर्कलमध्ये एक्स निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह दिलेला असेल, तर तुम्हाला सांगता आला पाहिजे एक्स निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह कोण्या क्वाड्रंटमध्ये. समजा हा तुमचा सेकंड क्वाड्रंटमध्ये आला, तर हा पहा, फाइंड द ऑल टिग्नॉमेट्रिक फंक्शन अँगल मेड बाय द लाईन अलॉंग एक्स ॲक्सिस. हा अँगल तयार केलेला आहे पहा, तो असेल तुमचा थिटा. इथून परपेंडिक्युलर टाका, हा यम असेल, हा ओ असेल, हा पी असेल, हा आर, हा एक्स आणि हा वाय. तुमच्या याच्या किमती किती दिलेल्या आहे ते पहा. याची किंमत दिलेली आहे -5/12. वी नो. तुम्ही पहिले डिस्टन्स डिटरमाइन करा. डिस्टन्स डिटरमाइन कसं केलं पहा. ओ पी बरोबर √x² + y² = r, म्हणजे r = एक्सची किंमत किती आलेली आहे पहा, -5, y बरोबर 12. एकदम सुंदर प्रॉब्लेम आहे पहा. या ठिकाणी हा पण थिटा, या ठिकाणी θ1 असेल. इथं काय आलं पहा, -5² + 12² पहा, मस्ट बी = 25 + 144, दॅट इज r = 169. r मस्ट बी = 13. आरची किंमत 13 आली. एक्स मला माहीत आहे, वाय माहीत आहे. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनची डेफिनेशन लावणार आणि दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करणार. पहा, एमध्ये तुमचा पॉईंट, तुमचं सर्कल हे -5 12 या पॉईंटमधून पास झालं, म्हणजे एक्सची किंमत -5, वायची किंमत 12. सरळ सरळ तयार केलं. मग तुम्ही ओ पी जॉईन केला, आर आला. डायग्रामवरून आरची किंमत आली तुमची 13. आता बाय डेफिनेशन ऑफ टिग्नॉमेट्रिक फंक्शन, एका एका टर्मचं उत्तर द्या. बाय डेफिनेशन ऑफ टिग्नॉमेट्रिक फंक्शन, तुमच्या टिग्नॉमेट्रिक फंक्शनची डेफिनेशन काय म्हणते. साइन थिटा बरोबर अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. अपोजिट साइड 12 आला, हायपोटेनियस हा 13 आला, म्हणजे साइन थिटा हा 12/13 आलेला आहे. बरोबर सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन पॉझिटिव्ह येतो. 1/1 काढा. कॉस थिटा बरोबर ॲडजसंट साइड अपॉन हायपो. ॲडजसंट साइड OM, हायपोटेनियस OP. याचं उत्तर आलं x/r, म्हणजे कॉस थिटा = -5/13. कॉस थिटाची किंमत तुमची -5/13 आली. बरोबर सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस निगेटिव्ह होतो. तुम्हाला टॅन जर काढायचा असेल बाय डेफिनेशन, याचं उत्तर येतो अपोजिट साईड, म्हणजे PM अपॉन ॲडजसंट साईड, म्हणजेच ती आली तुमची y/x. y बरोबर आलेला आहे तुमचा, y बरोबर y सांगा 12, आणि x बरोबर आलेला आहे -5, म्हणजे टॅनची किंमत आली तुमची -12/5. टिग्नॉमेट्रिक फंक्शनच्या मदतीने काढायलो. राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. त्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये डेफिनेशन लिहायच्या, दिलेला प्रॉब्लेम सरळ सरळ सॉल्व करत राहायचं. आता सेक काढायचं आहे तुम्हाला. सेक इचॉन सेक भेटतो तुम्हाला. सहज मी डेफिनेशन सांगून राहिलो. सेक म्हणजे कोण, हायपोटेनियस अपॉन ॲडजसंट. तुम्हाला माहिती आहे सेकचं उत्तर -13/5 येणार आहे. चला असं काढू. हायपोटेनियस कोण आहे पहा, आर. ॲडजसंट साईड कोण आहे, एक्स. आर म्हणजे कोण आहे 13, एक्स म्हणजे कोण आहे -5, म्हणजे सेक थिटा बरोबर -13/5 याचा रेसिप्रोकल तयार झाला. सहज मी फॉर्म्युलाने काढून राहिलो. कोसेक थिटा जर विचारलेला असेल तर बरोबर हायपोटेनियस अपॉन अपोजिट साईड, या ठिकाणी आलेला आहे PM अपॉन
बरोबर आहे की नाही, हायपोटेनियस ना, ओ पी अपॉन पी एम आलेला आहे, म्हणजे इथं आलेला आहे आर बाय वाय, म्हणजे कोसेक थिटा मस्ट बी इक्वल टू आर 13 आणि वाय हा आलेला आहे माझा वाय 12. पहा काय आलेला आहे 12. आता तुमचे जे जे उत्तर सांगतो ते पहा, तुम्ही डायग्राममध्ये पाहिलं तुम्हाला सरळ सरळ जाणवायलं. तुमचा दिलेला पॉईंट सेकंड क्वाड्रंटमध्ये कोण कोण पॉझिटिव्ह आहे, साईन आणि कोसेक, बाकी सर्व निगेटिव्ह. पहा साईन कसा आला पॉझिटिव्ह, कोसेक कसा आला पॉझिटिव्ह. आता बाकीचे विचार करा, कॉस कसा आला निगेटिव्ह, टॅन निगेटिव्ह, कॉट निगेटिव्ह, कोसेक निगेटिव्ह, कारण की दिलेला पॉईंट हा तुमच्या सेकंड क्वाड्रंटमध्ये. तुम्ही इथं कॉट बी काढू शकता डेफिनेशननं. याचं उत्तर तुमचं -5/12 येणार. अशा प्रकारे तुम्ही ट्रिग्नॉमेट्रिक शोधून काढलेले. तुम्हाला काय दिलेलं आहे पहा, तुमचा दिलेला पॉईंट म्हणजे एखादा पॉईंट पर्टिक्युलर पॉईंटमधून पास होत असेल तर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन काढा. सरळ सरळ एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा प्रॉब्लेम सॉल्व जर करायचा असेल तर पहिले पॉईंट कोण्या क्वाड्रंटमध्ये प्रेझेंट आहे ते पाहायचं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी स्टँडर्ड सर्कल घ्यायचं. स्टँडर्ड म्हणजे सेंटर 0 0 रेडियस आर असेल. पटकन डायग्राम काढायची. डायग्राम काढल्यानंतर ओ पी काढायचा बाय युझिंग द डिस्टन्स फॉर्म्युला. ओ पी काढल्यानंतर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनची डेफिनेशन अप्लाय करायची आणि तुमचा दिलेला प्रॉब्लेम जसाच्या तसा सॉल्व करत जायचं. तुम्हाला 5 प्रॉब्लेम आहे, त्यामधला मी बी शिकवतो पहा. त्याच्यानंतर बाकीचे प्रॉब्लेम तुम्हाला घरी करायचे. 100% तुम्हाला त्या ठिकाणी ए प्रॉब्लेम समजलेलाच आहे. चला एकदा बी प्रॉब्लेम पहा, ताबडतोब तयार करू आपण. हा बी मला शिकवण्याची गरज नाही, नंतर मी होमवर्क देतो तुम्हाला. पहा चला पटकन बी कसा काढायचं. बी हे बा, बीमध्ये दिलेला आहे पॉईंट पी एक्स कॉमा वाय, म्हणजे पी दिला तुमचा 3,-4 म्हणजे पी इन 4th क्वाड्रंट. याच्यासाठी लिहिलं की माझा पी हा 4th क्वाड्रंटमध्ये असेल तर कॉस आणि सेक निगेटिव्ह, बाकी सर्व पॉझिटिव्ह. चला डायग्राम डिटरमाइन करा. पहा थिटा कोणी तुमचा, लेट थिटा इज द, बरोबर आहे, अँगल मेड बाय, बरोबर आहे, गिव्हन पॉईंट विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस. बरोबर आहे. कुठून पास झाला, शॉर्टकटमध्ये लिहिलं एक्स कॉमा वाय, तो आला माझा 3,-4. डायग्राम नेसेसरी. पहा एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह कोण्या क्वाड्रंटमध्ये शक्य आहे, एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह 4th क्वाड्रंटमध्ये. हा तुमचा दिलेला पॉईंट आहे बाळा, त्याचं नाव आहे तुमचं 3,-4. इथून परपॅन्डिक्युलर टाका. हा यम आला, हा ओ आला, हा पी आला. लगेच हा एक्स असेल, हा वाय असेल, हा आर असेल. हा पूर्ण अँगल आहे तुमचा, बरोबर आहे. हा थिटाच्या रिलेटेड. हा राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. लेट ट्रायंगल पी एम ओ इज राईट अँगल्ड ट्रायंगल. याच्या रिलेटेड ट्रिग्नॉमेट्री तयार करायची. ओ एम मस्ट बी इक्वल टू एक्स मस्ट बी इक्वल टू 3, पी एम मस्ट बी इक्वल टू वाय मस्ट बी इक्वल टू -4. जॉइन ओ पी इज इक्वल टू आर इज इक्वल टू x² + y². हे आलं 9 प्लस ऑफ -4चा स्क्वेअर, 9 + 16 म्हणजे आर आला तुमचा 5. चला पूर्ण प्रॉब्लेम संपला. एक्स तयार झाला, वाय तयार झाला, आर तयार झाला बाय डेफिनेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. चला डेफिनेशन घ्या. बाय डेफिनेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन TF काय आला पहा, कॉस थिटा बरोबर ॲडजसंट अपॉन हायपो, ॲडजसंट साईड आली OM, हायपोटेनियस आला माझा OP आणि याचं उत्तर आलं बाळा माझं OM बरोबर x बाय r. म्हणजेच दिलेला कॉस थिटा एक्सची किंमत 3 आणि आरची किंमत 5 बरोबर कॉस पॉझिटिव्ह आला. कारण की तुम्हाला माहिती आहे 4th क्वाड्रंटमध्ये म्हणजे कॉस आणि सेक पॉझिटिव्ह, बाकी सर्व निगेटिव्ह. चला ट्रिग्नॉमेट्रिकनं साईन काढा. ट्रिग्नॉमेट्रीमध्ये डायग्राममध्ये अपोजिट साईड अपॉन हायपो, अपोजिट साईड वाय, हायपो आर, साईन थिटा बरोबर -4/5.
माझा रिक्वायर्ड साईन थिटा हा -4/5 आला. 100% तुम्हाला समजला, मजा आली की काय जबरदस्त गणित सांगायला सर आपल्याला. चला डायग्राममध्ये पहा. डायग्राममध्ये टॅन थिटा सांगा लवकर. टॅन थिटा अपोजिट अपॉन ॲडजसंट, अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड x/y टॅन इज इक्वल टू ॲडजसंट साईड उलटं सुलटं करू नका, उलटंच केलं तुम्ही. हे असते टॅन म्हणजे अपोजिट अपॉन ॲडजसंट. अपोजिटला y आहे, ॲडजसंटला x आहे. गलतीला माफी नाही. y कोण आहे -4, x कोण आहे 3, उत्तर आलं -4/3. गलती केली गणित गेलं असतं. सरळ आहे. इथं टिग्नॉमेट्री लावायची. कॉस थिटा ॲडजसंट हायपो, साईन थिटा अपोजिट हायपो, टॅन थिटा अपोजिट ॲडजसंट, कॉट थिटा ॲडजसंट अपोजिट. म्हणजे इथं आला तुमचा कॉट आणि कॉटची किंमत आली तुमची ॲडजसंट अपॉन अपोजिट म्हणजे -3/4. इथं बाळा -3/4. नंतर आला सेक म्हणजे हायपो अपॉन ॲडजसंट साईड हायपोटेनियस r अपॉन x दॅट इज 5 अपॉन x म्हणजे 3. बरोबर आहे. म्हणजे हा आला तुमचा 5/3. पहा आता सेक कसा पॉझिटिव्ह आहे, कॉस कसा आहे पॉझिटिव्ह आहे, बाकी सर्व कसे निगेटिव्ह आहे. लास्ट वन काढा. कोसेक थिटा काढल्यानंतर हायपोटेनियस अपॉन अपोजिट साईड दॅट इज r अपॉन y कोसेक थिटा बरोबर -5/4 इज द रिक्वायर्ड आन्सर. मला जर असे प्रॉब्लेम सॉल्व करायचे असतील तर पहिला नियम, हा पॉईंट कोण्या क्वाड्रंटमध्ये प्रेझेंट आहे तशी डायग्राम तयार करायची. हा सेकंडमध्ये डायग्राम बनली, हा फोर्थमध्ये डायग्राम बनली. सरळ राईट अँगल ट्रायंगल करायचं, OP काढायचा, याला x याला y याला r म्हणायचा आणि बरोबर r काढताना डिस्टन्स फॉर्म्युला लावला. टिग्नॉमेट्रिक फंक्शन डेफिनेशन लावायच्या. साईन म्हणजे y/r, कॉस म्हणजे x/r, टॅन म्हणजे y/x, कॉट म्हणजे x/y, सेक म्हणजे r/s, कोसेक म्हणजे r/y. आलेला सर्व किमती काढायच्या, त्यामध्ये टाकायच्या आणि दिलेला प्रॉब्लेम सरळ सॉल्व करायचा. मी जवळपास तुम्हाला 2 प्रॉब्लेम सांगितलेले. मी अजून तुम्हाला 3 ते 4 प्रॉब्लेम होमवर्क देतो. पहा 3 ते 4 प्रॉब्लेम होमवर्क आहे. एक तिसरं होमवर्क पहा कोणचं आहे तुमचं, तुम्ही घरी सोडा. तुमचा दिलेला पॉईंट हा -7 -12 असेल. पहा -7 आणि -24साठी तुम्हाला पूर्ण टिग्नॉमेट्रिक फंक्शन शोधून काढा. तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे हा पॉईंट कोण्या क्वाड्रंटमध्ये प्रेझेंट आहे. तुम्ही पटकन उत्तर दिलं सर हा पॉईंट 3ऱ्या क्वाड्रंटमध्ये प्रेझेंट आहे. 3ऱ्यामध्ये कोण निगेटिव्ह आहे. तुम्ही पटकन उत्तर दिलं सर 3ऱ्यामध्ये टॅन आणि कॉट हे पॉझिटिव्ह असतील, बाकी सर्व टर्म आमच्या निगेटिव्ह येणार. माझ्या मते 100% तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व करता येतो. डबल एखादं होमवर्क असेल तर सांगतो. तुम्हाला कळालेले सर काय विचारून राहिलेले, प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे तुम्ही सोडू शकतात चांगल्या प्रकारे. असेल ते देऊ, नाही ते या ठिकाणी पॉईंट संपू. बस तुम्हाला 3 प्रॉब्लेम सॉल्व करायचे. त्यामध्ये सर्व टिग्नॉमेट्रिक फंक्शन डेफिनेशन तयार करायचे, डायग्राम काढायचा, राईट अँगल ट्रायंगल करायचा, x y rच्या किमती काढायच्या, सरळ सॉल्व करायचे. पहिला मी शिकवला, दुसरा मी शिकवला, तिसरा होमवर्क करा. अशा प्रकारे या ठिकाणी टिग्नॉमेट्रिक फंक्शनमधली 2.1 पहिली एक्झरसाईज पूर्ण झाली. तुम्हाला काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी कॉमेंट बॉक्समध्ये टाका किंवा पर्सनल फोन लावा. सो स्टॉप हिअर. थँक्यू.